नाशिक शहरात पंचवटी परिसरात एका गोणीत मानवी 5 ते 6 कवट्या आणि हाडे आढळले होते. त्यामुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. एरंडवाडी येथील मंदिराच्या परिसरात मानवी हाड्यांची गोणी आढळली होती. ही मानवी कवट्या आणि हाडे असलेली गोणी पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतली. या कवट्या आणि हाडे अघोरी विद्या करण्यासाठी आणले असल्याचा पोलिसांना संशय होता. भरवस्तीत मानवी कवट्या आढळल्याने चर्चांना उधाण आले होते. पोलिसांनी मंदिराच्या पुजाऱ्याला आणि इतर नागरिकांना तपासासाठी बोलावून घेत घटनेची चौकशी केली होती. मंदिराच्या परिसरात मानवी प्लास्टिकच्या कवट्या आणि हाडे आढळून आल्याने नेमकं हा काय प्रकार आहे यासाठी पोलीस कसून तपास करीत आहे. गोणीत असलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याने सर्वांनी निष्ठेचा श्वास सोडला आहे. पंचवटी पोलिसांनी